भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये। मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। यदा पूर्वोक्त दानानी नंदराजानं काल आपण असं ऐकलं की विष्णू बुद्धीनं दान केलंय. आता विष्णू बुद्धी म्हणजे अद्वैत. नंदराजानं दान देताना भेदभाव ठेवला नाहीये. जिथे भेद येतो तिथे द्वैत येतं, जिथे अभेदता येते तिथे अद्वैत येतं. आता भगवंत, आता तुम्ही म्हणाल तर नंदराजाची अभेद बुद्धी कशी झाली? एक तर नंदराजा पूर्वजन्माचे द्रोण, अनंत जन्माचं पुण्य, आणि दुसरं व्रजभूमीची सेवा. या व्रजामध्ये जन्माला आले आणि व्रजभूमीचा संपर्क, संबंध, सहवास, बरोबर यमुना नदीचा सहवास आणि गायीचं पालन. किती गोष्टी झाल्या? गायीचं पालन, व्रजातला जन्म, व्रजभूमीचा सहवास, यमुनेचा सहवास, पूर्वपुण्य आणि व्रत वैकल्य केलेले एकादशी, या 5 गोष्टी एकत्र झाल्या. म्हणून नंदराजाच्या बुद्धीमध्ये अभेदता आली. अभेदता म्हणजे विष्णू बुद्धी. अभेदता म्हणजे विष्णू बुद्धी. भेदच उरला नाही. आणि दान धर्म करताना बरं, गोकुळातल्या लोकांचंही बघा, पूर्वजन्याचं पुण्य, देवांश होते, व्रजातल्या भूमीचा संबंध झाला, गायीची सेवा घडली, आईवडिलांच्या आज्ञेत राहिले, यमुना नदीच्या जलाचं स्नान घडलं, यमुना जल शरीरामध्ये गेलं आणि नंदराजासारखा राजा मिळाला. असे 5 पुण्य व्रजवासीय लोकांचे होते. आता जे व्रजामध्ये स्त्रिया आल्या त्या परक्या गावून आल्या. आणि साधारणतः पूर्वी असं होतं, गावातल्याच मुली करून घ्यायच्या. जसं आपलं नांदेड गाव आहे, या नांदेड गावामध्ये गावातल्या मुली गावात, गावातल्या मुली गावात. त्र्यंबकेश्वरला सुद्धा आतापर्यंत तसंच होतं, गावातल्या मुली गावातच द्यायच्या. त्याचं कारण असं आहे की संस्कृती, संस्कार हे एक होतात आणि प्रेम राहतं. संस्कृती, संस्कार एकत्र झाले की प्रेम राहतं. संस्कृती वेगळी झाली, संस्कार वेगळे झाले की फक्त शरीर संबंधापुरतं प्रेम राहतं. ज्या प्रेमामध्ये वात्सल्य पाहिजे ते वात्सल्य राहत नाही. संस्कृती आणि संस्कार
हे दोन्ही जेव्हा एक येतात तेव्हा त्या प्रेमामध्ये वात्सल्य राहतं. जोपर्यंत संस्कृती आणि प्रेम हे दोन्ही एकत्र येत नाही तोपर्यंत वात्सल्य राहत नाही. यशोदा ही वात्सल्य सिंधू होती. पहा तुम्ही, आपल्या गावातल्या गल्लीतल्या गोरगरिबांच्या मुलांना खाऊ घालत होती. म्हणजे म्हणून यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी, यशोदेचं पुण्य कोट्यानुकोटी सांगितलं. कारण काय आहे तर यशोदेने मागच्या जन्मी पुण्य केलं. मागच्या जन्मी ही देवाची आई होती. नंदराजा सुद्धा द्रोण होते. ते पुण्य, व्रजातलं पुण्य, यमुनेचं पुण्य, गायीचं पुण्य, असा पुण्याचा बहुसाठा झाला. म्हणून नंदराजा सुद्धा विष्णुबुद्धी. बरं, यशोदेला नंदराजासारखा पती मिळाला म्हणजे स्त्रीच्याही मनात द्वैत बुद्धी नाही आणि पुरुषाच्याही मनात. पहा तुम्ही, ज्या घरांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद नसतात, यांचं धन पडलेलं असतं. काही घरात गडबड नाही होत. लपछप करत नाही स्त्री, कारण पुरुष सुद्धा संशय घेत नाही, कारण माहिती आहे खोटा व्यवहार होणार नाही. म्हणजे अभेद बुद्धी होते. आणि अभेद बुद्धी झाली की विष्णू बुद्धी होते. म्हणून नंदराजा वैष्णव बुद्धीचे होते. भेदाभेद अमंगळ. मग गोकुळातल्या त्या बाहेरच्या ज्या स्त्रिया आल्या त्यांचं पूर्वजन्माचं पुण्य होतं. त्यांना या गोकुळाच्या संस्कारामध्ये आणि संस्कृतीमुळे ती सवय लागली. सासू सासऱ्यांची सेवा घडली, व्रजातल्या भूमीवर चालल्या, व्रजातल्या भूमीचं अन्न खाल्लं, यमुना नदीचं जल प्याले. त्यामुळे बाहेरून आलेल्या स्त्रियांना सुद्धा व्रजाचं पुण्य मिळालं. म्हणून त्याही अभेद झाल्या. म्हणून अशा गोकुळामध्ये सगळे अभेद बुद्धीचे, विष्णू बुद्धीचे होते. म्हणून सगळ्यांच्या बुद्धीमध्ये क्लेश राहत. पहा तुम्ही, आपली एखादी बहीण मागरी असेल ना, तर ती यायच्या आधी सगळे म्हणते, अरे जरा सामान सुमान लावून दे, जरा झाकून झुकून दे. ती विचारते, हे कधी घेतलं, हे केव्हा घेतलं, मला तर काही सांगितलं नाही. अशा बरंच असतं. ते लक्षात ठेवा. नुसती मान हलवून चालणार नाही, सावध राहिलं पाहिजे. कारण त्यांना उचपत आमच्यासारख्याला कशाला दिसेल असंही बोलून जातं ते. कारण भेद. म्हणून व्यवहारामध्ये मोठं दक्ष राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? दक्ष राहिलं पाहिजे. पूर्वीच्या स्त्रिया काय करायच्या, अलंकार जरी मिळाला, सणावाराला घातला, का हो केव्हा घेतला, त्यांनी आणून ठेवला तर आज दिला माझ्या हातात की घाल, त्यांचं काय कर असं सांगून देत होत्या त्या. कारण नेहमी द्रव्यानं भेदबुद्धी होते. तुम्ही आनंदाने दुसऱ्याला दाखवतात, पण दुसऱ्याला नसला ना मग त्याला त्याच्या मनात द्वेषबुद्धी येते. म्हणून दाखवणं सुद्धा हे गैर आहे. दाखवणं सुद्धा, सणावाराला दिसलं केव्हा आणलं, काय बाय त्यांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला तर माहिती आहे, असं सांगून विषय मिटून टाकतात. द्वैत बुद्धी वाढवत नाही. आता काय झालं मग, का आम्ही काय सगळं घरी करते, ते काय देतात तर फुकट देता, म्हणजे झाली द्वैत बुद्धी. म्हणून संस्कार, संस्कृती. म्हणून भगवंत प्रगट झाल्याबरोबर देवाने काय केलं, भूवैकुंठ व्रजाला करून टाकलं. म्हणून व्रज हे भूवैकुंठ आहे. माझ्या भक्तांना वैकुंठात यायलाही त्रास नाही. आमचे एक वरणगावचे महाराज होते, असं वारकरी संप्रदायाचे होते. असं भागवतावरून त्यांचा विषय झाला आणि त्यांचं प्रेम जडलं. त्यांना पंढरपुरामध्ये देह ठेवायचा होता. तो बरोबर ते पंढरपुरामध्ये गेल्यावर आजारी पडले. मग मुलं म्हणे, बाबा आम्हाला इथे फजिता होईल, अमुक होईल. म्हणे मग तुम्ही दादाला विचारा. मग ते मला विचारायला आले. मी महाराजांना फोन लावला, म्हटलं महाराज आपल्याला वैकुंठ कुठे नाही, जिथे तर पांडुरंग आहे तिथे वैकुंठ आहे. म्हणे मग यांना सांगा माझ्या अस्थी तिसऱ्या दिवशी लगेच संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोचल्या पाहिजे. म्हण काय कराल? म्हणे हो. घरी आले आणि लगेच देव ठेवून दिला. तिसऱ्या दिवशी अस्थी रवाना करा. एकदा सब भूमी गोपाल की, सगळी भूमी तुम्ही आपल्या घरात देव उघड करतात आणि देव नाही असं समजतात. आपल्या घरात सुद्धा काय आहे, देव आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.
आता आपण रोज पंढरपूरला जाऊ शकतो का? रोज गोकुळात व्रजात जाऊ शकतो का? नाही. पण व्रज आणि पंढरपूर याचं अभंग म्हटले तर आपण पंढरपुरात गेलोच. आठवण म्हणून संत करुणाष्टकामध्ये काय करता? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा पांडुरंगा. संतांना विनवणी केली आहे की माझ्याबद्दल तुम्ही देवाला आठवण करा. म्हणून भगवंताने हे व्रज भूवैकुंठ केलं, कारण त्यांना वैकुंठामध्ये जायचा त्रास होऊ नये म्हणून. मग आता देवाने सगळ्यांकरताच केलं की नाही? भारतीय वासांकरता. आपण व्रजात जाऊन आलो, व्रजामध्ये कथा करून आलो, पंढरपुरामध्ये कथा करून आलो, म्हणजे देवाने आपल्याकरता केलेलं नाही का? देवाने आपल्याकरता सुद्धा भूमीवर चप्पा तुम्ही एकदा पंढरपूरला जाऊन आले, गोकुळात जाऊन आले, म्हणजे मी गेलोय, मला समाधान झालं. समाधान झालं म्हणजेच वैकुंठ आहे. विकुंठा जिथे बुद्धी खुंटून जाते, बुद्धी विचार करीत नाही. झाले समाधान आता उठावे ते मना, येत नाही नारायणा. म्हणून यांनी नंदराजाने काय केलं? विष्णू बुद्धीने पूजन केलं. धन पशु ज्ञान सर्व प्रकाराने समृद्धी केली नंदराजानं, आणि नंदराजाजवळ सगळी समृद्धी होती. म्हणून व्रजातल्या लोकांना विष्णू प्रसन्नतेनं त्याने दान केलं, आणि दान घेणारे सुद्धा प्रसन्न होते. दान घेणारे सुद्धा, जसं ब्राह्मण असतो बघा, आपल्या यजमानाकडे काहीतरी घटना घडते, सगळे लोक दान देतात, तर तो त्या दिवशी ती घटना घडल्यावर दान तर घ्यावं लागतं त्याला. अरे बस झालं भाऊ, काय देता, मी तुमच्या दुःखात समाळलेलो आहे, मला हे घेणं तरी शोभत आहे का, असं बोलून जात होतो. त्याचा अर्थ काय? त्याचं समाधान झालेलं असतं, त्याचं समाधान झालेलं असतं, म्हणजे त्याला विष्णुबुद्धी प्राप्त झालेली असते. माणसाचं आहार निद्रा भय याच्यात समाधान झालं पाहिजे. झोपेचं सुद्धा समाधान झालं पाहिजे. भय सुद्धा केवळ तात्पुरतं ठेवावं, नंतर सोडून द्यावं. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. जर सारखं आपण मनात भय ठेवायला तर आपल्याला सारखा त्रास होतो, म्हणून भय सुद्धा सोडून द्यावं. त्यावेळेला या गोकुळातल्या लोकांची समृद्धी झाली आणि गोकुळ वैकुंठ झालं. वैकुंठाची शोभा विशेष झाली. आत्मश्री विग्रह षडगुण सहित विराजमान झाले होते, कारण भगवान आत्म आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न. म्हणून गायींमुळे व्रजातली शोभा अधिक सुंदर झालेली होती, आणि यांनी गायी सुशोभित केल्या होत्या. अति सुंदर होतं. म्हणून आदिदैविक संपत्ती तिथे होती. प्रसन्नता. लक्ष्मी निवास करत होती, रमा विहार करत होती, म्हणून ते वैकुंठ बोललं होतं. गोमयेन सुंदरता. जिकडे तिकडे गाईचं शेड. त्या द्वारकेमध्ये गोकुळापेक्षा द्वारकेमध्ये गाईला दावत नसतं. गाय कुठेही चरते, कारण एक तर चारा नाही तिकडे. तो ज्याची गाय आहे तो काय करतो, तिथे जाऊन सकाळी तिथं दूध काढून घेतो, त्याला तर लोक चारा टाकत राहतात, आणि कोणाला गरज पडली तर कोणी गाईचं दूध काढून घेतं. पण सगळीकडे गोमूत्र आणि शेण पवित्र, म्हणून सगळी सुंदरता होती आणि अलौकिकता होती. भक्तांना वैकुंठात जावयाचे परिश्रम होऊ नये म्हणून सर्व दुःखाचा परिहार करण्याकरता श्रीहरी वैकुंठासह खाली आले होते. कारण वैकुंठ देव खाली आल्यावर, लक्ष्मी खाली आल्यावर वैकुंठ म्हणाला, देवा मी तर, मला तर कधी जाता येत नाही, मग म्हणे माझ्या अंशात तू ये. म्हणून देवाच्या अंशात वैकुंठ खाली आला. जसं आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही, पण 11 रुपये देऊन देतो आपण, किंवा पांडुरंगाला टाकून द्या हे माझे पैसे, चंद्रभागेला 1 रुपया टाकून द्या. आपल्याला जाता येत नाही, तन मन आणि धन. मग आता वैकुंठ वरती एकटं होतं. भगवान खाली आल्यावर वैकुंठाचं मन कोणाबरोबर आलं? भगवंताबरोबर. काही बायांना असं वाटतं की बा आपण दोघांनी यात्रा करावी. तो माणसाचा स्वभाव ठेकणं, तुला जायचं असेल जाय, नाही तर ते बी ना जाऊ देणार नाही. ती बाई म्हणते कुठे उपाधी करा,
मग त्या माणसाचा एक रुमाल घेऊन घेते, बरोबर चाललंय, तो रुमाल ग्राह्य मानून घेते ती. तसं आहे ते. बरं काही लोक गेले ना तर यात्रेमध्ये सुद्धा त्या बाईची भानगड करताना त्या बाईला रडवतं, म्हणजे धड त्याची होत नाही आणि तिची होऊ देत नाही तो. असेही काही माणसं असतात. म्हणून त्या वैकुंठामध्ये भगवंतानी सगळ्या भक्तांचं दुःख दूर भगवत इच्छा केली. म्हणजे त्या वैकुंठाला, व्रजातला भगवत इच्छा केली की ज्याला ती इच्छा होईल ती पूर्ण होईल. पण भगवंताचं करामत अशी होती की सगळ्या गोकुळवासीय लोकांना भगवंताच्या इच्छेशिवाय दुसरी इच्छाच नव्हती. त्याच्यातली एक कथा आहे बघा. एक ब्राह्मण होता, त्याची पत्नी अत्यंत गोसेवेच्या विरुद्ध होती. तो रोज देवाला विनंती करायचा की देवा, या व्रजात सगळे गोसेवा करतात, माझ्या घरी एक गाय नाही, ही बाई गाय राहू देत नाही, कुत्रा पाळते पण गाय राहू देत नाही. नंदराजाला मुलगा झाला. नंदराजा गायी वाटायला गेला. हा ब्राह्मण त्यांच्या घरी गेला, नंदराजाच्या घरी. म्हणे महाराज मला 100 गायी द्या. नंदराजा म्हणे घेऊन जा. दुसरे म्हणे का रे 100 गायी, तू ऐक म्हणे. घरी गेल्यावर बायकोला सांगितलं, हे 10 गायी तुझ्या भावाला, ह्या 10 गायी तुझ्या बहिणीला, हे सगळ्या तुझ्या नातेवाईकांना गायी द्यायचे म्हणे. अरे बापरे, तिला आनंद झाला. आणि मग त्या सगळ्या नातेवाईकाला वाटून दिलं आणि एक गाय घरी ठेवली. तेव्हा ती सेवा करायला लागली. काही काही बायांना माहेर ढाळाची सवयच असते, त्याच्यातली ती गोकुळात सुद्धा होतीच. आपला आपला अनुभव पाहून घ्या माईक पुढे बसलेल्या, की आपण काय केलेलं आहे. तुम्ही द्रव्यानं माहेर सुखी करू शकत नाही, कर्तृत्वानाला सुखी करता येतं, आळशी माणसाला सुखी करता येत नाही. कालचं भरलेलं पाणी सुद्धा पुरत नाही. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. पुष्कळ लोकांनी शालकाला उद्योग काढून दिले. मेवणा लास झाला पण शालक वरती आला नाही. काही शालकांनी मेवण्यांना भरपूर दिलं पण शालक फसला, मेवणा फसला. पण उद्योगी मेवणा पाहिजे, उद्योगी शालक पाहिजे, उद्योगी भाऊ पाहिजे, उद्योगी मित्र पाहिजे. उद्योगी असल्याशिवाय उपयोग होणार नाही. आणि उद्योग सुद्धा विचारपूर्वक केला पाहिजे. जो आपल्याला समजत नाही ना तो दुसऱ्याला विचारला पाहिजे. म्हणून लोक काय करतात, एका उद्योगाला साईड उद्योग करून ठेवतात, आणखीन एखादा उद्योग. काहीतरी असावं लागतं. आता कोणी काही साईड करत असेल तर आपण म्हणतो तो हावरट आहे. तसं नाही. आता बघा तुम्ही, सगळ्या उद्योगावर संकट आलं. हरिओम. सगळ्या उद्योगावर संकट आल्यामुळे लोक जाम झाले आहे. म्हणून आर्थिक संकट कोणत्या बाजूने निर्माण होईल, भौतिक संकट कोणत्या बाजूने निर्माण होईल हे सांगता येत नाही आहे. आपल्याकडे असं सांगितलं आहे की पावसाळ्यामध्ये यात्रा करू नये, रात्री प्रवास करू नये. लोकांना काय झालं तर रोड चांगले झाले, रात्रीच्या रात्री नंदो सकाळी मोकळे. त्या बद्रीनारायणला सगळ्या पुन्हा परत दरड कसळल्या, सगळे लोट अटकून गेले. नाही सांगितलं आहे ना पावसाळ्यात जायचं. यांना तर काय व्यापार सुरू झाला, लोक यायला लागले की उत्पन्न होतं. पण आपण विचार करायचा ना कोणत्या ऋतूमध्ये जायचं आणि कोणत्या ऋतूमध्ये जायचं नाही. म्हणून 6 महिने तर बंद असतं ते. मग त्यातल्या त्यात 2च महिने महत्त्वाचे असतात. पावसाळ्याचे 2 महिने वर्ज्य आहे. भाद्रपदानंतर म्हणजे नवरात्रातच यात्रा महोत्सव आनंदित होतो. अटकून गेले लोक. बरं एवढी दरड कोसळणारे कोणाला माहिती होतं. म्हणून ते म्हणतात या व्रजामध्ये सगळ्यांच्या कामना पूर्ण होत होत्या. भगवान इथे आलेले होते आणि भक्तांना आनंद देणार होते. भगवत इच्छा पूर्ण झालेल्या होत्या. भगवंताच्या कृपेमुळे सगळ्यांची कामना पूर्ती झालेली होती. का हो? सगळ्यांची कशी झाली तर सगळ्यांनी नंदराजाला मुलगा व्हावा याकरता पुत्रदा एकादशीचं व्रत केलं होतं. 10 इंद्रिय आणि 11वं मन हे एकाग्र केलं की इच्छा पूर्ण होते. आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या लायकीप्रमाणे इच्छा होते. आपली जेवढी कुवत असेल ना तेवढीच आपल्याला इच्छा होते, कुवतीच्या पलीकडे नाही होत. आणि जर
आपली सुसंगती चांगली नसेल तर मग कुवतीच्या पलीकडे इच्छा होते आणि मग त्याच्याकरता मनुष्य छल कपट चोरी इत्यादी गोष्टीला लागून जातो आणि त्या गोष्टीला गेला की मग दुर्दैव सुरू होऊन जातं. असा हा नंदराजा की याच्या राजधानीमध्ये लक्ष्मी राहत होती आणि ह्या लक्ष्मीचा अनुभव तो रोज घेत होता. व्रजामध्ये स्वयंव्रज हे भगवंताचं धाम आहे म्हणून ते वैकुंठ बनलं आणि नंदराजा सगळ्यांची पूजा विष्णू बुद्धीने करत होता. आता पूजेचं फळ कोणाला मिळतं हे सांगितलं आहे, फार सुंदर वर्णन आहे. विष्णू बुद्धीनं दान दिलं. जर तुम्ही द्वैत, आपण काय करतो, जो कामाचा आहे ना त्याला जास्ती देतो आणि जो कामाचा नाही त्याला कमी देतो. म्हणजे त्या दानामध्ये आपण काय पाहिला, स्वार्थ. नंदराजाने तसं नाही केलं. सगळ्यांना कपडे लत्ते सोनं चांदी घेणं देणं, तो राजाच होता, सगळ्यांना सारखं. व आपल्या पक्षाचा आहे म्हणून जास्ती अनुदान द्यायचं आणि दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून कमी नाही. म्हणून तत्वाचं म्हणणं काय आहे, जिथे तुमची सत्ता नाही ना तिथे समृद्धी करा. म्हणजे आपोआप लोक सत्तेनं आपल्याकडे येतात, समृद्धीनं. जगामध्ये समृद्धी हीच भगवंताची छाया आहे. कारण केव्हा कमी केव्हा जास्ती होते. समृद्धी कशी आहे, केव्हा कमी. पहा तुम्ही आता कोथिंबीर जास्ती झाली तर रुपयाची 5 किलो असं आहे ना, सगळ्यांना मिळते. महाग झालं 100 रुपये लिटर. मग समृद्धी ही सारखी असू शकत नाही. इकडचा पैसा निघाला तर इकडे जातो, इकडचा निघाला तर इकडे जातो. हिशोब बरोबर होतो. समृद्धी झाली पाहिजे. विष्णू बुद्धीने जर तुम्ही पूजन कराल, म्हणजे काहीच नको देवा, फक्त तूच पाहिजे, तर दोन्ही कांडाने तुम्हाला फळ काय मिळेल, धन पशु. धनही मिळेल म्हणजे जमिनीतून उत्पन्न निघेल आणि तुमच्याकडे पशु. म्हणजे द्वैत बुद्धीनं जर तुम्ही पूजन केलं स्वार्थ बुद्धीने तर मात्र प्रारब्धापेक्षा कमी मिळेल. आणि अद्वैत बुद्धीने जर देवाची पूजा केली की तू देशील ते देव जाऊ दे, तर धनही मिळतं आणि पशुही मिळतात. उत्तरकांडात फळ ज्ञान मिळतं आणि तुम्ही केल्यानंतर तुमचं म्हातारपण जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ज्ञान होतं की आता मला प्रारब्ध भोगायचं आहे. आमचे गुळोनी महाराज होते पुण्याला, सगळ्या सुशिक्षित लोक त्यांचे शिष्य. त्यांनी असं ठरवलं की महाराज तुमच्याकरता एक निधी गोळा करायचा आणि तो बँकेत ठेवायचा आणि ते महिन्याला येणारे पैसे सगळे तुम्ही खर्च करायचे गावाला जायला. महाराजांनी सरळ सांगितलं, माझ्या भाग्याने मला जगू द्या, तुम्ही काहीच गोळा करू नका. पहा तुम्ही आता कैक लोकांजवळ पैसा आहे पण ते मुलं म्हणतात तुमचा पैसा बी नको आणि तुम्ही नको. मग काय आलं त्यांचं भाग्य. आपल्याला काय वाटतं बा पैसा असला की सोय राहते. बऱ्याच लोकांजवळ पैसा आहे पण त्यांना कोणी औषध आणून देत नाही, कोणी वेळेवर डबा पोहोचून देत नाही. दिला तर रोजच्या प्रमाणे देता. आज काही इच्छा झाली असं खायची झाली तर कोणी तसं देत नाही. म्हणून पैसा असल्यावर सुद्धा प्रारब्धावर बघावं लागतं. आता या श्रीमंत लोकांकडे काय आहे, त्या रूममध्ये सगळ्या सोयी करून देता, एक नौकर ठेवून देता. ते नौकराशी किती समरस होतील. समरस होताना घरातलं कोणीतरी पाहिजे, पुत्र कन्या नातू श्री. बरं नेहमीच पुत्र पाहिजे का, तर केव्हा नातू पाहिजे, तर केव्हा नात पाहिजे, तर केव्हा सून पाहिजे, हे असं लागतंच ते घरामध्ये. पण काही लोकांकडे सगळे आहे पण कोणीच फिरून पाहत नाही. काय आहे, काय पाहिजे एवढ्यानं बोलतात. हे कशाला बोलेल तर म्हातारी काही काय नाही रे भाऊ मी खाऊ, हे असं होऊन जातं. ते घरामध्ये गेल्यानंतर आईने काही काम सांगितलं, हो करतो बरं. काय घरात आल्यावर कटकट सुरू झाली तुझी. आता तिला तर गरज असेल तर ती काम सांगणारच ना. मग असं मुलाने उत्तर दिलं तर त्यांच्या चाव्या आपण शोधा. आल्यावर वस्तू ठिकाणावर ठेवली तर नाही होणार ना. चाबी घरात आणली म्हणून गाडीलाच असते ना तुम्ही. म्हणजे अशी अशांतता होते. जेवाचं काम
तेव्हा आणि जिथली वस्तू तिथे. विळी कुठे सापडली? सुरी म्हणजे चपलेच्या जवळ. असं आहे ते. या ज्या गोष्टी आहे ना, या विष्णुबुद्धी होती म्हणे गोकुळात. सगळे जसंच तसं काम करायचे. त्यामुळे काही द्वैत राहायचं नाही. आणि या विष्णुबुद्धीचं सगळ्यांना फळ काय मिळालं तर 1 वर्षभर देव प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या पुत्र म्हणून राहिले. आता देवच जर 1 वर्षभर पुत्र म्हणून राहिला तर एक वैकुंठापेक्षाही महावैकुंठ. कारण वैकुंठात गेल्यावर देव आसनावर बसलेले असतात आणि आपल्याला राम बसावं लागतं. इथे असं नव्हतं. भूवैकुंठात देवही तिथे आणि भक्तही तिथे. एवढं नाही तर प्रत्येकाच्या घरी देव. मधुमंगल मनसुखा यांच्यामध्ये रस्त्याने चालायचे तर सगळेचे सगळे गोकुळवासी लोक रस्त्यावर उभे राहायचे. चालले देवबा, चालला कान्हा, चालला कृष्ण, ज्याला जे वाटेल त्या नावाने त्याला हाक मारायचे. सहस्रनामने नमो सुदंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोरबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. असा हा परमात्मा आहे. त्याला कोणत्या कोणत्या दृष्टीने ते पाहत होते. म्हणून यत्र गावान पुरुषंग श्रुती असं सांगते आदिदैविक नित्य सिद्ध आहे. आपल्या घरामध्ये जर आदिदैविक उपासना असेल तर ती नित्य सिद्ध आहे, ती लोकप्रसिद्ध आहे. म्हणून ती आदिदैविक संपत्ती तिथे होती व्रजामध्ये, म्हणून वैकुंठ. आता आदिभौतिक व्रजामध्ये वैकुंठ झालं. ज्याप्रमाणे आदिदैविक झालं त्यामुळे आदिभौतिक लता कुंज नदी गिरिराज पर्वत. आताही बा आपण गेलो तर ते आता झाडं कमी झाले त्या मानाने, पण कुंजवन म्हणजे कुंजवनच होतं. आनंदच आनंद, निसर्गरम्य. म्हणून हरेर निवासा गुणही शुकुमुनी म्हणतात राजा षडगुणसहित भगवान व्रजामध्ये निवास करत होते. हा शब्द भगवंतानी लौकिक आणि भौतिक देहाकरता केलेला नाही. लौकिक आणि भौतिक देहाकरता केला नाही. हे श्रुती वर्णन आहे. भगवान जिथे आहे तिथं भिन्नता नाही. भगवान जिथे आहे. आपल्यापास सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना, तर आपण घेतल्यावर एखाद्याला देतो आणि मग खातो. लक्षात ठेवा. म्हणजे मिळालेला प्रसाद सुद्धा दुसऱ्याला द्यायचा. काही लोक नुसते प्रसादाकरता देवळात येतात. नुसते प्रसादाकरता. बालाजीला जास्ती प्रसाद वाटला जातो ना तर गर्दी असते. ते म्हणजे का बरं, अरे प्रसाद संपून जाईल, चाल लवकर लवकर लवकर. म्हणजे प्रसादाकरता जाणारे लोक असतात. ते असंच विचारतात प्रसाद कधी आहे. ते देवाकरता आलेले नसतात. कारण त्यांना दैविकी गुण नाही आणि भौतिकी गुण नाही. मग ते प्रसाद खाऊन खाऊन हळूहळू त्यांची बुद्धी शुद्ध होते. पण त्यांनी प्रसाद खाताना जर भगवंताचं स्मरण केलं तर तात्काळ बुद्धी होते. जसं आयुर्वेदाचं औषध कोमट पाण्याबरोबर घेतलं की लवकर लागू पडतं, गार पाण्याबरोबर घेतलं तर लागू पडत नाही. आपण आळस करतो, गार पाण्याबरोबर त्रिभुवन कीर्ती गार पाण्याबरोबरच आरोग्यवर्धने घेऊन टाकतो आणि त्यामुळे ती लवकर परिणाम करत नाही. लवकर परिणाम पाहणे असेल तर कोमट पाण्याबरोबरच चूर्ण. तसं प्रसाद खायचा असेल तर भगवंताचं गुणान हरेर निवास परिपूर्णम. म्हणून शुकमुनी सांगतात भगवान देहभिन्न नाही आहे, भगवत रूप आहे. म्हणून आत्मा शब्दाचा प्रयोग केला आहे. शास्त्रामध्ये आत्मा हा सगळ्यांमध्ये आहे. म्हणून कृषी भूवाचक शब्द कृष्ण आहे. हा सदानंद स्वरूप आहे. भगवान कोण आहे? सदानंदम. म्हणून सदानंद रूपाय गोपी ललितविनाय उपनिषद सांगतं. सचितानंद रूपाय म्हणून भागवताच्या पहिल्या श्लोकाचंच काय वर्णन आहे? सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूपापासूनच सुरुवात झालेली आहे. म्हणून सच्चिदानंद रूप सांगितलं आहे. सच्चिदानंद विग्रह नंदव्रज जनांना आनंद देणारा, ब्रह्मांडाला आनंद देणारा असा जो हा परमात्मा आहे, हा परमात्मा व्रजात राहिला. म्हणून व्रज हे भूवैकुंठ झालं.
हरये नमः, हरये नमः. उद्या भगवंताचं प्रागट्य आहे. आपण आज व्रजात पोहोचलो आहे. उद्याचा दिवस आनंदात जावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. चला, बरोबर 9 वाजले.